नमस्कार, गुड इव्हिनिंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. हॉस्पिटलला जाऊन आले आणि आता घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. सगळ्यांना घेऊन चालले गार्डनला. चला आता जाऊया आपण. छान आवरून तयार झालेला आहे गार्डनला जाण्यासाठी. रेडी? हो चला मग. या ठिकाणी विद्या आणि समू पण तयार झालेले आहेत. आता सगळेजण निघतो आम्ही. हाय करा. हाय करताय? हा चला निघूया आपण. नीतूची सायकल आणली खाली आणि तिला आता सायकल वरून घेऊन जातोय आम्ही. नीतूच्या दोन्ही आतू नीतूला फिरवायला घेऊन चाललेले आहेत. नीतू कसं वाटतंय? आमच्या घरापासून काहीच अंतरावरती कुदळे बाग म्हणून गार्डन आहे. तर त्या गार्डन मध्ये आता आम्ही पोहोचलोय. नीतू घसरगुंडी खेळते. चला दाखवते. दोघी आत्यांच्याकडे नीतूला खेळवायचं काम दिलंय आणि मी आता जरा वॉक करते. दोन्ही आतू नीतूशी छान खेळत आहेत. आता घसरगुंडी खेळल्या त्यानंतर आता सीसो खेळायला लागल्यात. हा बाय बाय. नीतू पकडा तुला. गार्डन मधून फिरून आलो. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. खायला बनवलं होतं जरा गार्लिक ब्रेड वगैरे. सगळ्यांनी खाल्लं. पण आता भाकरी भाजी खायची कोणाची इच्छा नाही. त्यामुळं पिझ्झाचं सामान आणायला गेलेत. आता पिझ्झा बनवायचा. विद्या आणि समूह बऱ्याच दिवसातून आल्यात तर रोज वेगवेगळे पदार्थ करायचं चालू आहे. त्यामुळे आमचा डाएट वगैरे तर काही नाहीये. असं सगळं खायचं चाललंय. या ठिकाणी आमचा पिझ्झा बनत आहे. मी आणि विद्या मिळून बनवतोय पिझ्झा. हे बघा नीतूने काय केलं. इथं सगळे चिली फ्लेक्स सांडून ठेवले. नीतू तो पिझ्झा खूप तिखट लागेल. तसं नसते करायचं बाळा. हे बघा नीतू कशी रडते. नीतूला मोबाईल पाहिजे त्यामुळे ती हट्ट करते. सांगा सगळ्यांनी नीतूला समजावून. नीतू असं नाही करायचं. अगं तिथून आवाज येतोय फोन मधून. फोन मधून आवाज येतोय. आता आपण गाणं म्हणूया का ग? एक डान्स करते की छान. मी आणि नीतू घरात बसलोय निवांत. सगळं कामं वगैरे आवरली. जेवण आवरलं. आणि नीतूला जरा रडू वाटतंय. नीतू आता रडून दाखवते बरं का. हा दाखव 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 ना. दाखव प्लीज. असं आता नीतू या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एक डान्स करून दाखवणार आहे छान तिच्या आवडत्या गाण्यावरती. आर यू रेडी नीतू? नाही प्लीज.
काही कारणामुळे काल रात्री आमचा व्लॉग कंटिन्यू झाला नाही, तर आता व्लॉग कंटिन्यू करते. आज सकाळी उठून हॉस्पिटलला जाऊन आले, घरी येऊन फ्रेश वगैरे झाले, स्वयंपाकाची जरा तयारी करून ठेवली आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर. समूला काही शॉपिंग करायचे तर त्यासाठी निघालेलो आहे. नितूच्या आत्तू दोन्ही पण मस्त तयार झाल्यात आणि सगळेजण निघालेलो आहे. आम्ही आता चालत जाणार आहे. चला निघूया पटकन. हाय करा. उठ तू उठ, दुकानात नसते झोपायचं, उठ चल. अगं नीतू इथं झोपायचं असतं काय? नीतू काय घ्यायचं बाळा तुला? हा हा बस का? बस बस का तेवढं? चला. मी आणि नितू निखिल सोबत घरी आलो. विद्या आणि समू अजून शॉपिंगच करतायत. स्वयंपाक वगैरे करायचा होता त्यामुळे आम्ही लवकर आलो. आता चला स्वयंपाकाला लागूया. आजच्या जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी. बाहेर जाताना मी भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती, आता छान सुकलेली आहे. आता भेंडी चिरून भेंडीची भाजी करायची. या ठिकाणी कणिक मळून ठेवली होती, कणिक मस्त भिजलेली दिसते. आता चपात्या पण करायच्या. आत्या भेंडी चिरायला बसल्या होत्या तर नितूने आत्यांचा मेकअप केलेला आहे, असा मॅचिंग झाले आत्या. आणि बाळाने पण लावलंय. बघू बघू बाळावर बघ, बघू बघू पडतंय बाळाचं सारखं, छान दिसतंय. आज आहे माझा उपवास, त्यामुळे उपवास सोडायला केलेला आहे जेवण. त्यामध्ये आहे भेंडीची भाजी, चपाती, भात आहे. या ठिकाणी श्रीखंड आहे, काकडी आणि वरण आहे. या सर्वजण जेवायला. या ठिकाणी आहे बाळाची प्लेट. बाळाने प्लेटमध्ये श्रीखंड घेतलंय. खाणार ना पिल्लू? हो. हा चला. जेवण करून घरातली सगळी कामं आवरली आणि आता वेळ झालेली आहे झोपायची. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.